मंगल प्रभात लोढा यांनी सगळ्याचा नीट अभ्यास करावा असं मनीषा कायंदे यांनी म्हटलेलं आहे। ज्यांना कबुतरांना खाद्य द्यायचं आहे त्यांनी स्वतःच्या घरी द्यावं असं कायंदे यांनी म्हटलं। महत्त्वाचा प्रश्न असा की काल ज्या ज्या लोकांनी त्या ठिकाणी गोंधळ घातला, राडा केला, त्या सगळ्यांवरती गुन्हे दाखल व्हायला पाहिजे अशी सुद्धा मागणी होते। आणि या सगळ्यांना जे प्रोत्साहन देतात म्हणजे मंगल प्रभात लोढा जर त्यामध्ये असतील तर त्यांच्यावर पण गुन्हा दाखल व्हायला पाहिजे अशी मागणी करणार तुम्ही? आता ते आमदार असल्यामुळे त्यांना संरक्षण आहे विधिमंडळाचं। परंतु त्यांनी लोक तिकडे जेव्हा चाकून हे कापत होते त्यांनी थांबवायचा प्रयत्न केला, मला तर असे काही दिसले नाही। परंतु कसं आहे, आता आमचं महायुती सरकार आहे, अधिक काही बोललं तर परत म्हणजे महायुतीमध्ये तेढ वगैरे असलं काहीतरी होईल। परंतु माझं अजूनही म्हणणं आहे की मंगल प्रभात लोढा यांनी याचा देखील सायंटिफिकली अभ्यास करावा आणि आपल्या समाजाला त्यांनी समजावून सांगावं, मीटिंग घ्यावी। जैन धर्मात देखील अनेक डॉक्टर्स आहेत, त्यांचा सल्ला घ्या, त्यांना पण विचारा की हे खरंच योग्य आहे का। काल अनेक आयुर्वेदिक डॉक्टर्स सुद्धा वेगवेगळ्या चॅनलवर होते, त्यांनी सुद्धा हेच मत व्यक्त केलेलं आहे। ते म्हणतात की पर्यायी जागा द्या कबुतरांना। मग ज्यांना वाटतं ना कबुतरांना फीडिंग करायचंय त्यांनी त्यांच्या घरी पिंजऱ्यामध्ये ठेवावेत। नक्कीच। तुम्ही स्वतः आता 3 वाजता तिथे जाणार आहात, तुमची भूमिका नेमकी या सगळ्या संदर्भातली काय असणार भविष्यात? बघा, मी तर काय अजून त्याच्यात इंटरव्हेन्शन केलेलं नाही एक व्यक्तिगत म्हणून, परंतु कोर्टात नेमकं काय युक्तिवाद होणार आहे तो मला ऐकण्यामध्ये मी उत्सुक आहे, कारण हे जनहिताचं गोष्ट आहे। हे कुठल्या जाती धर्म आणि कुठल्या विषय नाही आहे, हा एक पब्लिक न्यूसन्स आहे। कॅमेरा पर्सन योगेश गुरवसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई।